वजन कमी करणे हे अनेकांसाठी एक कठीण आव्हान असते। अनेकदा प्रयत्न करूनही पाहिजे तसे यश मिळत नाही, ज्यामुळे निराशा येते। वजन कमी करण्याच्या या प्रवासात अनेक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात, ज्यांची माहिती असणे आवश्यक आहे। आहार आणि जीवनशैलीतील बदल। वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे। आपण काय खातो, किती खातो आणि कधी खातो यावर वजन कमी होणे किंवा वाढणे अवलंबून असते। चुकीच्या खाण्याच्या सवयी, जसे की फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त साखर आणि तेलकट पदार्थ खाणे वजन वाढण्यास कारणीभूत ठरते। या पदार्थांमध्ये कॅलरीज जास्त असतात आणि पौष्टिक मूल्य कमी असते। अनियमित जेवण, वेळेवर जेवण न करणे किंवा जेवणाच्या वेळा न पाळणे यामुळे चयापचय क्रियेवर परिणाम होतो आणि वजन वाढू शकते। व्यायामाचा अभाव, शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होत नाहीत, ज्यामुळे त्या चरबीच्या रूपात साठतात। चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम। आपल्या शरीराची चयापचय क्रिया वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते। काही लोकांची चयापचय क्रिया नैसर्गिकरित्या हळू असते। याचा अर्थ त्यांचे शरीर कमी वेगाने कॅलरीज बर्न करते, ज्यामुळे वजन कमी करणे अधिक कठीण होते। वय, वाढत्या वयानुसार चयापचय क्रिया मंदावते। त्यामुळे तरुणपणी वजन कमी करणे जेवढे सोपे होते, तेवढे ते वाढत्या वयात राहत नाही। अनुवंशिकता देखील वजन नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावते। काही लोकांमध्ये वजन वाढण्याची किंवा कमी होण्याची प्रवृत्ती त्यांच्या कुटुंबाकडून येते। वजन कमी करण्याच्या प्रवासात मानसिक आणि भावनिक घटक खूप महत्त्वाचे ठरतात। ताण घेतल्यामुळे शरीरात कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन तयार होते, ज्यामुळे पोटावर चरबी वाढते आणि गोड खाण्याची इच्छा वाढते। पुरेशी झोप नसणे, अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील लेप्टिन आणि ग्रेलिन हार्मोन्सचे संतुलन बिघडते। लेप्टिन भूक कमी करते, तर ग्रेलिन भूक वाढवते। झोप कमी झाल्यास ग्रेलिन वाढते, ज्यामुळे भूक जास्त लागते। काही लोक ताण, चिंता किंवा एकटेपणा जाणवल्यास जास्त खातात। हे भावनिक खाणे वजन वाढण्यास कारणीभूत ठरते। काही वैद्यकीय परिस्थितींमुळे वजन कमी करणे अवघड होऊ शकते। थायरॉइड समस्या, हायपोथायरॉइडिझम असलेल्या लोकांना वजन कमी करणे कठीण होते, कारण या स्थितीत चयापचय क्रिया मंदावते। पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, महिलांमध्ये PCOS मुळे हार्मोनल असंतुलन होते, ज्यामुळे वजन वाढते आणि ते कमी करणे आव्हानात्मक होते। काही औषधांमुळे, उदा. स्टेरॉइड्स, अँटीडिप्रेसंट्स वजन वाढू शकते। सेट पॉइंट थिअरी, या थिअरीनुसार शरीराचा एक नैसर्गिक सेट पॉइंट असतो, जिथे ते आपले वजन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते। वजन कमी केल्यावर शरीर कॅलरी जाळण्याचे प्रमाण कमी करते आणि भूक वाढवते, ज्यामुळे वजन पुन्हा वाढण्याची शक्यता असते। कौटुंबिक मेजवान्या, सण, उत्सव किंवा सामाजिक मेळाव्यांमध्ये जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्याचा दबाव असतो। नाही म्हणणे कठीण जाते। आजकाल वजन कमी करण्यासंबंधी अनेक चुकीची माहिती आणि जलद उपायांबद्दलच्या जाहिराती दिसतात। अनेकांना संतुलित आहार, कॅलरी गरजा आणि पोषक तत्वांबद्दल पुरेशी माहिती नसते। यामुळे चुकीचे आहार निवडले जातात, जसे की क्रॅश डाएट्स, जे दीर्घकालीन परिणाम देत नाहीत। अनेक क्रॅश डाएट सुरुवातीला वजन कमी करत असले तरी दीर्घकाळ ते फायदेशीर नसतात। यामुळे पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते आणि नंतर वजन पुन्हा वाढण्याची शक्यता असते। मग वजन कमी करण्यासाठी काय करावे? वजन कमी करणे हे एक प्रवास आहे, ज्यामध्ये संयम, सातत्य आणि योग्य माहिती असणे महत्त्वाचे आहे। संतुलित आहार, प्रक्रिया केलेले अन्न टाळा आणि ताजी फळे, भाज्या, प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा। नियमित व्यायाम, दररोज किमान 30 ते 45 मिनिटे व्यायाम करा। चालणे, धावणे, योगा किंवा कोणताही आवडता खेळ खेळा। पुरेशी झोप, दररोज 7 ते 8 तास शांत झोप घ्या। ताण व्यवस्थापन, योगा, ध्यान किंवा आवडत्या छंदांद्वारे ताण कमी करा। एकाच वेळी जास्त वजन कमी करण्याऐवजी हळूहळू आणि सातत्याने वजन कमी करण्याचे ध्येय ठेवा। आठवड्याला अर्धा किलो ते 1 किलो वजन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवा। जलद परिणामांच्या अपेक्षा टाळा आणि दीर्घकालीन यशावर लक्ष केंद्रित करा। वजन कमी करण्यासाठी गरज वाटल्यास आपण आम्हाला संपर्क करू शकता आणि योग्य मार्गदर्शन घेऊ शकता। वजन कमी करणे अवघड वाटते कारण त्यात शारीरिक, मानसिक आणि सामाजिक घटकांचा समावेश आहे। जैविक प्रक्रिया, जीवनशैली, मानसिक अवस्था आणि पर्यावरणीय अडथळे यामुळे ही प्रक्रिया जटिल होते। यशस्वी वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक तयारी आणि तज्ञांचा सल्ला यांची गरज आहे।
वास्तववादी दृष्टिकोन, सातत्य आणि संयम यांच्या मदतीने तुम्ही वजन कमी करण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलू शकता आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून एकूण आरोग्य सुधारू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक नक्की करा. भविष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा, तसेच तुमच्या मित्रांशी शेअर करा. तुमचे अनुभव, प्रश्न किंवा अतिरिक्त माहितीची गरज असल्यास आपण कमेंट करा.